आता बावनकुळे साहेब, आपण इतके वर्षभरात फास्ट निर्णय घेतलेत की तुम्ही घरकुलासाठी 5 ब्रास वाळू, अद्याप माझ्या मतदारसंघात 150 गाव आहेत, 150 गावात 3 तहसीलदार आहेत, 3 तालुक्याचा मी आमदार आहे, एकाही शेतकऱ्याला 5 ब्रास वाळू दिली नाही। जी परिस्थिती माझी आहे तीच परिस्थिती अन्य 288 मतदारसंघात, मुंबई पुणे जर सिटीचे सोडले तर ग्रामीण भागातली परिस्थिती आहे। आपण मोफत घरकुलासाठी वाळू दिलेलं नाही। दुसरं, अध्यक्ष महाराज, आता आपण मातोश्री मंत्री महोदय, मातोश्री पानद रस्ता योजना ही ऑलरेडी अंमलात आहे, त्या अंतर्गत गेल्या 5 वर्षामध्ये कामं चालू आहेत। परंतु अध्यक्ष महाराज, आता पुन्हा मंत्री महोदयांनी ही दुसरी बळीराजा पानंद योजना आणलेली आहे, नाव बदललेलं आहे, पण परिस्थिती अशी आहे। आता हे विधायकमध्ये तुम्ही विधायक जे आणलंय ते 3054 साठी नाही आणलं, 5054 साठी नाही आणलं, स्टेट हायवेसाठी नाही आणलं, बांधकाम खात्याच्या कुठल्याही रस्त्यासाठी नाही आणलं। हे आणलं विधायक तुम्ही की हे पानंद रस्ते आणि ग्रामीण भागाशी निगडीतलं हे अत्यंत महत्त्वाचं विधायक आहे। आपल्याला मी विनंती करतो, आता माझ्या गावामध्ये एक, माझ्या मतदारसंघात वडदेगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावापासून नदीकाठ हा 3 किलोमीटरचा आहे। मी माननीय संदीपानजी भुमरे साहेब, मी तेव्हा आमदार नव्हतो, पण एक कडवट शिवसैनिक असल्यामुळं मला त्यावेळेला एक 50 पानंद रस्ते दिले मूळ मतदारसंघासाठी आणि त्यावेळेला तो जो 3 किलोमीटरचा रस्ता होता तर ते शेवटची तिथं 300 लोक जी राहतात ती दलित वस्ती आहे, जी 1945ला देश स्वतंत्र झाला। अध्यक्ष महाराज, लाज वाटते आम्हाला की देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालं, त्या नदीकाठी असणाऱ्या 250-300 लोकांच्या वस्तीला गावात येण्यासाठी गुडघे इतक्या चिखलात यावं लागतं। म्हणून आम्ही पानंद रस्ता मंजूर केला, परंतु ग्रामीण भागामध्ये आदरणीय गोगावले साहेब, भरत शेठ, तुम्ही आमचे जीवाभावाचे मित्र आहेत। आता ही सभागृहाला आपली मैत्री माहीत नाही, पण तेही आमदार नव्हते, मी आमदार नव्हते, तेव्हापासूनची दोस्ती। आता मी आमदार झालो, ते कॅबिनेट मंत्री झाले। हा जुना दोस्ताना गेले 30 वर्षापूर्वीचा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक ना, त्याच्यामुळे ही सगळी आमची सहकार्य। आज आमचे योगेश दादा तिथं बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे ना, तुमचा आमदार महायुतीमध्ये तुम्ही, आमची सीट मोहोळची पारंपरिक शिवसेनेची होती, ती तुम्ही दादांना दिली, हरकत नाही, बाळासाहेबाचा सैनिक होतो, गडबड केली, 31,000ने निवडून आलो मी। तर माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की मंत्री महोदय, हे जे पानंद रस्ते, आता तो पानंद रस्ता 3 किलोमीटरचा, मध्ये 500 मीटर, जसं असे आमचे सुनील अण्णा बोलले की तिथं 500 मीटर हे फॉरेस्टची जमीन आहे आणि ती 500 फूट जागा तिथून तो रस्ता करू दे नाहीत। जी अवस्था सुनील अण्णाची तीच अवस्था माझी आहे। म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की या देशात प्रधानमंत्री मोठे आणि 2 नंबरला तहसीलदार मोठा आहे, लक्षात ठेवा। 1 नंबर देशाचे प्रधानमंत्री आणि 2 नंबरला तहसीलदार। म्हणून आपल्याला विनंती करतो, गोगावले साहेब इथं आहेत सभागृहात, आपण बी आहात, ते रोजगार हमी योजना मंत्री आहेत आणि आपण, आणि ग्राम विकास मंत्र्यांना बरोबर घ्या। जर शेतकऱ्याचं जीवन जर सुजलाम करायचं असेल तर मी मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो, आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी जर पाऊस पडला प्रचंड तर 8-8 दिवस तो शेतातनं गावात येऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी ती पानंद रस्त्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून आपल्याला विनंती करतो, भरत शेठ, तुम्ही आणि ग्रामविकास मंत्री अशी एक मंत्रालय संयुक्त मीटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये एक असा निर्णय घ्या, कारण काय होतंय, तहसीलदार, BDO आणि रोजगार हमी, आता परवा काहीतरी तुमचे BDO सस्पेंड केले, अख्ख्या राज्यातले BDO संपावर गेले। म्हणून तुम्हाला सांगतो की BDO आता पानंद रस्ते करायला तयार नाहीत, आम्हाला सांगता येत ते की आम्हाला सस्पेंड करायला लागलेत। म्हणून महसूल, ग्रामविकास आणि रोजगार हमी असे 3 मंत्री एकत्र बसून हे अंमलबजावणी कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे।